श्रीराम समर्थ. विश्व उपासनेचे या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. बासी मर्ढेकरांच्या छान ओळी आहेत. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. किती चातक चोचीने, प्यावा वर्षा ऋतू तरी. किती चातक चोचीने, प्यावा वर्षा ऋतू तरी. आषाढाला निरोप देऊन श्रावण मास येऊ घातलाय. या दिवसात नभ मेघांनी आक्रमिलेलं असतं. हवेत छान गारवा असतो. अमावस्या म्हटलं की अंधाराचं साम्राज्य. पूर्वी विजेचे दिवे नसत, त्यामुळे घासून पुसून लख्ख केलेल्या दिव्यांचं महत्त्व अधिक असायचं. अजूनही संध्याकाळ झाली की पाय आपसूक देवघराकडे वळतात. समयी लावली जाते. शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते असं सहज म्हटलं जातं. दिवसभराचा ताणतणाव नाहीसा होतो. समयीच्या मंद प्रकाशात मन शांत निवांत होतं. किती सामर्थ्य आहे नाही या समयीच्या मंद तेवणाऱ्या प्रकाशात. या दिव्यांचे प्रकार तरी किती. समयी, निरांजन, लांबणदिवा, पणती, प्रत्येकाचं महत्त्व वेगळं. आषाढ अमावस्या म्हणजेच दीपपूजा. मला आठवतं, आम्ही सगळ्या बहिणी रोज संध्याकाळी परवचा म्हणत असू. त्यात उजळणी म्हणजेच पाढ्यांचं एक छोटंसं पुस्तक असायचं. त्याबरोबरच शुभंकरोती, रामरक्षा, गीतेचा पाठ असं सगळं काही असायचं. रोज दिवे लागणीला हे म्हणत असू. याचं बक्षीस म्हणून की काय, दीप अमावस्येला आमची आई प्रत्येकाचा वेगळा दिवा करीत असे. म्हणजेच प्रत्येकीच्या आवडीचा वेगळा पदार्थ. मग वडील गमतीनं म्हणायचे, जो जे वांछील तो ते लाहो. या निमित्तानं एकत्र कुटुंबातही प्रत्येकाची आवड जपली जायची. असं घरातलं वातावरण निर्माण करणारी, आपलं जीवन प्रकाशमय होऊ द्या असा आदर्श निर्माण करणारी ही दर्श अमावस्या. पण आपलं दुर्दैव असं की बदलत्या जीवनशैलीचा परिणाम असेल कदाचित. बुद्धिमान म्हणाविला जाणारा माणूस हा या दिवशी गटारात लोळतो. नंतर काही महिने मांसाहार करायला मिळणार नाही म्हणून त्यावर यथेच्छ ताव मारतो. अमृताचे घोट घ्यावेत तसे दारूचे घोट रिचवतो. आरोग्य सांभाळायच्या ऐवजी आरोग्य बिघडवून घेतो. मला तर वाटतं अशा व्यक्तींनी देवासमोर समई लावून शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा असं कधी म्हटलेलंच नसतं. नाहीतर त्याला अशी कुबुद्धी झालीच नसती. पूर्वी प्रत्येक घरात ही व्रतवैकल्य केली जात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक पुसट रेषा आहे. ती ज्याला दिसली तो या सर्व गोष्टींकडे डोळसपणे बघेल. या व्रतवैकल्यातला एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे कहाणी. आपण थोडा विचार केला तर असं लक्षात येईल की त्या काळी स्त्री शिक्षणाचा विशेष प्रसार नव्हता. अशावेळी या व्रतांमध्ये असलेल्या कहाण्या समुपदेशनाचं काम करायच्या. बघा तुम्हीच, याच कारणामुळे की काय पूर्वी घटस्फोट हा प्रकारच नव्हता. दरवर्षीच वाचल्या जाणाऱ्या या कहाण्यांचा मनावर निश्चितच परिणाम होत असावा. याचा अर्थ अन्याय सहन करून पती परमेश्वर मानून राहावं असा मुळीच नाही. पण कथांमधून काही बोध झाला तर निश्चितच एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकेल. कहाणी म्हणजे कथा. कथा या शब्दामध्ये कथ असा धातू आहे. कथ कथ्यते, कथयती असे त्याची रूपं होतात. म्हणजे सांगणे किंवा निवेदन करणे. कथ या धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. कथेचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक जातकथा, मातकथा आणि धातकथा. जातकथा म्हणजे जन्मासंबंधी सांगितलेली कथा, थोडक्यात चरित्र वर्णन करणारी कथा. मातकथा म्हणजे दृष्टांत देण्यासाठी तयार केलेली कथा. ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात. आणि धातकथा म्हणजे घडलेली कथा. पुराणातल्या बहुतेक कथा या मातकथा आहेत. एखादा दृष्टांत देऊन परिस्थितीशी कसं जुळवून घ्यावं असा संदेश बहुतेक कथांमधून दिलेला असतो. दीप अमावस्येला दिव्याच्या औसेची कहाणी सांगितली जाते. आज आपण यातून काय बोध घेऊ शकतो हे समजून घेऊया. ती कहाणी अशी.
ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रवाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावरच उगाच आळ आलेला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी काय झालं की सासू, दीर, नणदा यांनी तिची निंदा केली. घरातून तिला हाकलून दिलं. तिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी आणि दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे तिने घरातून निघतानाही केलं. पुढं दिव्याच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाला तो उतरला. तिथे त्याला एक चमत्कार दृष्टीस पडला. काय होता हा चमत्कार? तर सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले होते. एकमेकांशी गप्पा करीत होते. कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे वगैरे. ही सगळी चौकशी झाल्यावर सगळ्यांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्त व्हायचा. मात्र यंदा अशा विपत्तीमध्ये दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? तो म्हणाला, काय सांगू बाबांनो, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची सून होती. तिने एके दिवशी काय केलं तर घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रवाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळाला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला हाकलून दिलं. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून आणलं. झाल्या गोष्टींची क्षमा मागितली. आपल्या घरात तिला मानाचं स्थान दिलं. ती मग सुखानं रामराज्य करू लागली. तर असा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला. तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कथा ऐकल्यावर ही मातकथा आहे हे आपल्या लक्षात येतं. यामध्ये राजा राणीने आपल्या सुनेवर संशय घेऊन तिला बाहेरचा रस्ता दाखवला. घरातली कुठलीही व्यक्ती असो, ती चुकती आहे किंवा चुकीचा निर्णय घेते आहे असं लक्षात आल्यावर त्या व्यक्तीला समजून घेणं आणि समजावून सांगणं, तिच्याशी संवाद साधणं जास्त गरजेचं असतं. त्या व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखवणं हा उपाय होऊ शकत नाही. आणखी असं की आपण जर नेहमी चांगलं काम करत असू आणि आपल्या हातून काही चूक घडली तर त्याचं काही ना काहीतरी प्रायश्चित्य आपल्याला घ्यावंच लागतं. म्हणजे असं की आपल्या बाबतीत जे घडतं त्यात काही ना काही अंशी आपल्या पूर्वकर्माचा वाटा असतोच. ज्याप्रमाणे राजाच्या सुनेने उंदरावर खोटा आळ लावला, या चुकीच्या कर्माचं प्रायश्चित्य म्हणून तिला वाईट दिवस आले. पण त्याचबरोबर ती दिव्यांची पूजा करत होती. थोडक्यात तेजाची, ज्ञानाची पूजा करत होती. त्यामुळे दिव्यांनीच तिला या संकटातून वाचवलं. निरपेक्ष भावनेने केलेल्या कामाचं मोल होतच असतं. या गोष्टी या कथेतून आपल्यापुढे येतात. यालाच पुराणातील वानगी असं म्हणतात. हा शब्द काही लोक वांगी असं उच्चारतात, पण वानगी म्हणजे दाखला असा याचा अर्थ आहे. तर अशा या कहाण्या आपण लहानपणी ऐकल्या असतील. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जडणघडणीत या कहाण्यांचा मोलाचा वाटा आहे. नंतरच्या हम दो हमारे दो या जमान्यात ही संस्कृती कुठेतरी हरवली. त्याचाच परिणाम म्हणून की काय, आज कुटुंब व्यवस्थेचा पाया डळमळीत झालेला आहे. काही परदेशी कुटुंब श्रीरामा हरे कृष्णा असा हरीचा गजर करत आनंदाचे डोही नाचताना दिसतात.
तर भारतीय म्हणवणारी कुटुंब मात्र निरर्थक गाण्यावर थिरकताना दिसतात. तेव्हा मनापासून वाईट वाटतं आणि प्रश्न पडतो की काय आदर्श पुढे घेऊन जाते ही पिढी. आपल्या पाल्यांसमोर नेमका कुठला आदर्श ही पिढी ठेवणार आहे. खरं तर प्रत्येक भारतीयाने हा विचार करायला हवा. आपल्याला ही गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की परदेशीयांना त्यांच्या आधीच्या पिढीच्या अनुभवावरून भारतीय संस्कृती अधिक सक्षम आहे हे लक्षात आलेलं आहे. या जीवाला आत्मोन्नतीकडे नेण्याची खरी ताकद भारतीय अध्यात्मात आहेत, भारतीय तत्त्वज्ञानात आहे हे त्यांना समजलंय. पण भारतीय मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहेत. कालाय तस्मै नमः. ज्ञानेश्वर माऊलींनी बसायताना जे मागितलं तेच या दीपज्योतीला मागावंसं वाटतंय. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात. व्रतांच्या प्रत्येक कहाणीच्या शेवटी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा की ही कहाणी जर खोलात जाऊन सांगितली असती ना तर त्यासाठी 60 उतारे लागले असते. पण इथे 5 उताऱ्यात म्हणजे अगदी थोडक्यात सांगितले आहे. तसाच काहीसा प्रयत्न इथेही केला आहे. जय जय रघुवीर समर्थ.